हाय फ्रेंड्स, मी वर्षात आहे माझा 115वा मिनी व्लॉग. तर आम्ही चालले आहे दोघं पण गाडीवर बसले संध्याकाळी आणि चालले आहे मी सकाळच्या टायमात गेली होते, पण यावेळेस थोडा लेट झाला कारण की मिस्टरची होती आज ड्युटी आणि ते बोलले की ड्युटी करून येईन तेव्हा संध्याकाळी आरामशीर जाऊया. तर आम्ही 6 वाजता घराच्या बाहेर निघले, गाडीवर बसले आणि दोघं जाण्यासाठी निघाले. आम्ही जात होते आणि लोक येत होते. रस्त्याने चालता चालता मस्त असे बाबासाहेबांचे छान मोठे पोस्टर बोर्ड वगैरे लागलेले होते. लोक येत होते, तो नारे वगैरे खूप खूप छान वाटलं. पण दुपारच्या टायमात जे गर्दी असते जी मजा येते ना, ते संध्याकाळी नाही येत. एवढं मी थोडंसं हे करून घेतलं, मी नोटीस केलं. सर्व लोक त्या रस्त्याने येत होते आणि मी या रस्त्याने आम्ही जात होते. मागच्या वर्षी आम्ही थोडी लवकर आले होते, यावेळेस थोडा अंधार पडला. तर लॉर्ड बुद्धा चॅनल पण दिसलं होतं आणि त्यामध्ये मी आहे त्या व्हिडिओमध्ये मला बघायचं असेल तर बघू शकता. मागच्या वर्षीचं आमची थोडीशी ओळख सांगितली होती आम्ही दोघांना पण. आम्ही दोघंच आले होते. रस्त्याने जाता आता तुम्ही बघू शकता खूप अशी ट्रॅफिक होती आणि टू व्हीलर जे आहेत ते त्याची पार्किंगमध्ये आम्हाला हे गाड्या लावायच्या आहेत आणि जे बस पुढे जाऊ देत नव्हते. 5-6 किलोमीटर पायी चालत जाणार, तर पहिले आता गाडी लावूया. तर गाडीसाठी आम्ही पार्किंग शोधत होते. पार्किंग पुढेच होत्या गाडी, आम्ही पार्किंगमध्ये लावली. आता आम्हाला जायचं आहे आता स्तंभाजो. चला आता जाऊया. तर आम्ही बसमध्ये चढले. तर जे बस आहेत ते आम्हाला वाटलं की हे स्तंभाजो चालले आहेत, पण त्या बस थोडंसं पुढे जाऊन छान रिटर्न झाल्या. म्हणजे जी लोक वापस जाणार होते स्तंभापासून त्याच्यासाठी होत्या. तर आम्ही दोघं पण बसमध्ये उतरून गेले आणि पायी चालायला लागले. पायी चालता चालता 4-5 किलोमीटर जाणार, तर खूप खूप थकले होते. तर रस्त्याने काही ना काही खायला घ्यायलाच पाहिजे. आईस्क्रीम घेतली, तुम्ही काही पण हरभरे वगैरे भरपूर अशी दुकानं खायचे, मेकअपचे खेळणं वगैरे भरपूर असते, बरंच काही असते रस्त्याने चालता चालता. नारे वगैरे राहता, आवाज एवढा येते ना, पुन्हा आवाज कम केला मी तर तुम्हाला जो 4-5 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो काहीच आठवणार नाही तुम्ही चालत राहिले तर. आणि गर्दी मरणाची असते, पण आज संध्याकाळ होती तर थोडी गर्दी कमीच होती आणि रस्त्याने बरंच काही तुम्हाला हे शॉपिंगचं बी भेटून जाईल, पर्स बोलता बोलता इथं पोहोचून गेले. आता हे बघा गर्दी संध्याकाळचा टाइम आहे तर थोडा कमीच आहे, पण सकाळच्या टायमात जेवढी मजा येते ना तेवढी संध्याकाळी नाही येत. पण ठीक आहे, आम्हाला वेळ नव्हता म्हणून शशिराव वानखेडेगाव मेकर बुलढाणा. शशिराव वानखेडेगाव मेकर बुलढाणा. आपले मित्र आपल्याला शोधत आहे. आपण आम्ही दोघांना पण महापुरुषांना अभिवादन करून आम्ही दोघं निघाले आहे आता घरी जाण्यासाठी. हे तरी स्तंभाच्या मागचं जे आहे एकदम मेल्यासारखं भरते. गावाकडे आपले मेले भरतात सेम तसंच भरते. खाया पियाचे भरपूर दुकानं, मेकअपचे बी भरतात. गावाकडचा माणूस दिसला खानदेशी नवऱ्याने घेतले वेफर, बनाना वेफर. आता निघाले आहे घरी जाण्यासाठी. तर मला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा. छोट्या छोट्या मुलांचे खेळणे, कपडे, बरंच काही होतं रस्त्याने. हे छोटे छोटे क्यूट कुत्री पण दिसले, छोटे छोटे. नवऱ्याला मला घ्या माझ्यासाठी एक तरी, पण त्यांनी नाही बोलले. ते बसले गाडीवर आणि निघाले आहे घरी जाण्यासाठी. तर तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर बाय.